नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हिंददी चादरच्या जयघोषाने चिरनेर दुमदुमले। 350व्या शहीदी समागमानिमित्त सामूहिक गीतगायनाचा जागतिक विक्रम। देशाच्या इतिहासात अडळ स्थान असलेल्या श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त आज रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा चिरनेर येथे अपूर्व उत्साह पाहायला मिळाला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हिंदकी चादर या सामूहिक गीतगायनाची दखल थेट बेस्ट ऑफ इंडियाज रेकॉर्ड या संस्थेने घेतली असून याची वर्ल्ड रेकॉर्ड जागतिक विक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे। प्रभात फेरीने प्रसन्न पहाट। आज सोमवार 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ठीक 8 वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ एका भव्य प्रभात फेरीने झाला। विद्यार्थ्यांनी गुरु तेग बहादूर यांच्या गौरवार्थ दिलेल्या घोषणांनी संपूर्ण चिरनेर परिसरातील वातावरण भक्तिमय आणि सकारात्मक झाले होते। प्रभात फेरीनंतर शाळेत गुरु तेग बहादूर यांच्या जीवनपटावर आधारित एक विशेष ध्वनिफितीद्वारे माहिती प्रसारित करण्यात आली, जी सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत तन्मयतेने ऐकली। जागतिक विक्रमाचा सुवर्णक्षण। कोकण विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा मुख्य सोहळा सकाळी 9 वाजता पार पडला। सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले आणि गुरु तेग बहादूर यांच्या त्यागावर आधारित हिंद दी चादर हे गीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आणि एकाच सुरात गायले। या सामूहिक गायनाने उपस्थित सर्वांच्या अंगावर रोमांच उभे केले। या विक्रमी सोहळ्याचे चिरनेर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। गुरूंचा वारसा जीवनात उतरवण्याचे आव्हान कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील कर्तव्यदक्ष शिक्षक श्री निर्भय म्हात्रे सर यांनी केले। आपल्या भाषणात त्यांनी गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास मांडला। गुरूंचे विचार केवळ पुस्तकात न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावेत असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले। विविध उपक्रम आणि सन्मान सामूहिक गीतगायनानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारच्या सत्रात गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव व सत्कार करण्यात आला। सांगता आणि आभार। कार्यक्रमाचा समारोप सौ गीता नवाले मॅडम यांच्या भाषणाने झाला। त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनाचे आभार मानले। राष्ट्रगीताने या ऐतिहासिक सोहळ्याची अधिकृत सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, चिरनेर। त्यावर त्याच्यासमोर एक मोठं धर्मसंकट उभं राहिलं। गावात 1-2 नाही तर तब्बल 22 लोक स्वतःला गुरु म्हणून गादीवर बसले होते। 17व्या शतकातील ती एक अत्यंत विस्कळीत परिस्थिती होती। अधिकारासाठी खोटे दावेदार उभे राहणे हे सत्तेच्या लालसेचं प्रतीक होतं। इथे त्या व्यापाऱ्याची खरी श्रद्धा पणाला लागते। त्याने आपल्या नवसाबद्दल कोणालाही अवाक्षर काढलं नाही, त्याने एक वेगळाच मार्ग निवडला। त्याने प्रत्येक दावेदाराकडे जाऊन त्यांच्या पुढे बनण्याची जी भावना असते ना, ती आज आपण समजून घेणार आहोत। हा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे, कारण इतिहास हा केवळ घोकमपट्टी करण्यासाठी नसून त्यातून मानवी प्रवृत्ती आणि चारित्र्य समजून घ्यायचं असतं। या मसुद्यातून पुढे येणारी सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ही केवळ भूतकाळातील एखादी कथा नाहीये। हा खऱ्या अर्थाने शांत ताकदीचा किंवा ज्याला आपण क्वाइट पॉवर म्हणतो त्याचा एक सखोल अभ्यास आहे। दैनंदिन जीवनातला त्याग काय असतो आणि आजच्या काळात आपण सर्वजण आपल्या समाजात एक सुरक्षक चादर कसं बनू शकतो या वाटेल की हे मौन म्हणजे जगाच्या कोलाहलापासून किंवा जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं होतं। बरोबर, संन्यास घेतल्यासारखं। अगदी। पण जेव्हा आपण त्यांच्या पुढच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं की ती एक प्रचंड मोठ्या वादळाला सामोरे जाण्याची पूर्वतयारी होती। ती एक प्रकारची शांत ताकद मिळवण्याची, स्वतःला वैचारिकदृष्ट्या घडवण्याची प्रक्रिया होती। आपण जर व्यापक संदर्भात पाहिलं तर कोणताही शाश्वत बदल घडवण्यासाठी गुरूंनी त्यांची व्यथा अत्यंत शांतपणे ऐकून घेतली। तिथे गुरूंचे 9 वर्षांचे सुपुत्र बालक गोविंदराय उपस्थित होते। आपल्या वडिलांना गंभीर विचारात घडलेले पाहून त्या बालकाने विचारलं, पिताजी, या सर्वोच्च त्यागासाठी तुमच्यापेक्षा अधिक योग्य कोण आहे? विचार करा,
एका 9 वर्षांच्या मुलालाही त्यागाची आणि नैतिक जबाबदारीची केवढी मोठी जाणीव होती. आनंदपूर साहिबच्या त्या शाळेत कोणते संस्कार रुजले होते हे यातून दिसतं. या प्रश्नानंतर गुरूंनी मुघल सत्तेला एक स्पष्ट निरोप पाठवला. तो निरोप